झुकणार नाही, शेवटपर्यंत लढाई लढू, संवादाची दारं अजूनही खुली, आम्ही संकटाला घाबरत नाही, चीनचं अमेरिकेला प्रत्युत्तर. लवकरच औषधांवरही टॅरिफ लावणार डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर भारतीय औषध कंपन्यांचे शेअर्स गडगडले. औषध कंपन्यांच्या शेअर्समध्ये 3 ते 5% घसरण. रेपो रेटमध्ये 0.25% कपात, व्याजदर कमी होणार, EMI मध्ये कपातीची शक्यता, रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या करवाढीच्या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारात व्यत्यय. तर देशातील सर्वात महत्त्वाचा बंदर असणाऱ्या JNPA बंदराला करवाढीचा मोठा फटका. JNPA बंदराबाहेर गोदामांमध्ये कंटेनरची वाहतूक मंदावली. सर्वसामान्य नागरिकांसाठी एक मोठी बातमी. CNGच्या किमतीत ₹1.50 तर स्वयंपाकाच्या पाईप गॅसच्या दरात ₹1 वाढ. आजपासून नवी दरवाढ लागू. अमेरिकेतील टॅरिफ धोरणाचा कोकणातील मच्छीमारांना फटका. टॅरिफ धोरणामुळे कोळंबीवर 26% शुल्क भरावं लागणार. कोळंबीसाठी अमेरिका मोठी बाजारपेठ. वनामी नावाच्या कोळंबीला सर्वाधिक मागणी. भारताचे पंतप्रधान ट्रम्प विरोधात गप्प बसले. इतर देश ट्रम्प विरोधात मात्र मोदी गप्पच. व्यापार युद्धावरून राऊतांची टीका. अजित पवार अमित शहांची वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात भेट घेणार, सूत्रांची माहिती. अजित पवारांसोबत सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलही असणार. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा घोटाळा. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा खळबळजनक आरोप. महाराष्ट्रात 55 लाख मतदार कसे वाढले? काँग्रेस अध्यक्ष खरगेंचा सवाल. दलित मुस्लिम ब्राह्मणांमध्ये अडकलो आणि ओबीसींनी आमची साथ सोडली. अहमदाबादमधील काँग्रेस संमेलनात राहुल गांधींचं वक्तव्य, सूत्रांची माहिती. मनसे नेते संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीकडून शिवीगाळ. संदीप देशपांडेंकडूनही धमकी देणाऱ्याला शिवीगाळ. देशपांडेंकडून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. धार्मिक द्वेष पसरवतोय म्हणून मान्यता रद्द करायची असेल तर आधी भाजपची मान्यता रद्द करा. मनसेची मान्यता रद्द करण्याच्या मागणीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया. मनसेला टार्गेट करण्याच्या मागे कदाचित महाशक्ती नाही ना? शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी उपस्थित केली शंका. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार कुणी रोखू शकत नाही. महाराष्ट्रात कुठेही पक्षाचा प्रचार केला तर वावगं नाही. गणेश नाईकांचा ठाण्यातील जनता दरबारवरून वक्तव्य. कुणाल कामराच्या समर्थनार्थ अमित कटारनवरे. मुंबई हायकोर्टात कामराचं प्रकरण आधीपासून प्रलंबित असल्याने नव्या याचिकेला ऐकण्याची गरज वाटत नाही. हायकोर्टाने कटारनवरेंची याचिका निकाली काढली. वनविभागाच्या जागेवर नसताना घर पाडलं असेल तर अधिकाऱ्यांवर कारवाई होईल. खोक्या भोसलेचं घर जमीनदोस्त केल्याच्या प्रकरणावर गणेश नाईकांची प्रतिक्रिया. पुरंदरकरांना विकास पाहिजे, त्याला कोणाचाही विरोध नाही. सरकारने पुरंदरकरांना रस्ता करून द्यावा, सुप्रिया सुळेंची मागणी. रायगडमधील रोहा शहरात आजीची नातवासह इमारतीवरून उडी मारून आत्महत्या. 52 वर्षीय उर्मिला कोरे यांचा जागीच मृत्यू तर 2 वर्षीय नातवाचा उपचारादरम्यान मृत्यू. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी दोन्ही अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर. मुख्यमंत्र्यांनी नेमलेली समिती आणि धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सादर. माता मृत्यू अन्वेषण विभागाचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत. गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी मंगेशकर रुग्णालय दोषी, सूत्रांची TV9 मराठीला माहिती. राज्य सरकारच्या दोन्ही अहवालात मंगेशकर रुग्णालयावर ठपका. रुग्णालयावर काय कारवाई करायची याचा निर्णय शासन स्तरावर होणार, सूत्रांची माहिती. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना घरचा अहेर. तालुक्यातील शेतकरी पाण्यापासून वंचित ठेवलात. फलटणचे आमदार सचिन पाटलांची नाव न घेता रामराजेंवर टीका. घटनात्मक पदाची गरिमा कमी होणार नाही याची काळजी घ्यावी. रोहित पवारांचा विधान परिषद उपसभापती राम शिंदेंवर निशाणा. राम शिंदेंनी विधिमंडळात घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून रोहित पवारांचा निशाणा. कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना किती अधिकार दिले? मुख्यमंत्री कार्यालयाने माहिती मागवली, सूत्रांची माहिती. राज्यमंत्र्यांना कमी अधिकार दिल्याची माहिती समोर. आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी राज्य शासनाकडून नियमावली जाहीर. नियमावलीनुसार शासकीय विभागांना परस्पर या संस्थांकडे कर्जासाठी प्रस्ताव सादर करता येणार नाही. नंदुरबार जिल्ह्याला लवकरच 108 रुग्णवाहिका मिळणार. पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचं आश्वासन. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने स्वच्छता मोहीम. आमदार रमेश बोरणारेंसह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी. नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामाची पिकं काढल्यानंतर मशागतीची कामं हाती. मात्र डिझेलचे भाव वाढल्याने शेतकऱ्याला आर्थिक फटका. राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास 1 वर्षाची मुदतवाढ. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. लवकरच अध्यादेश जारी होणार. आपले सरकार पोर्टलची सेवा 5 दिवस बंद. 10 एप्रिल ते 14 एप्रिल असे 5 दिवस आपले सरकार पोर्टलची सेवा बंद राहणार. एसआरएतील भाडं थकवणाऱ्या विकासकांची संपत्ती जप्त करणार. गरज भासल्यास थकीत भाडं वसुलीसाठी या संपत्तीचा लिलाव करणार. राज्य सरकारचा मोठा निर्णय.
मुंबईतील 14 धोकादायक पूल पाडून नवीन पूल बांधण्याचा निर्णय. काही पुलांच्या दुरुस्तीचं काम सुरू. काही पूल नव्याने बांधणार. जुन्या पुलांच्या अपघाताचा धोका लक्षात घेता हा महत्त्वाचा निर्णय. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. शेतात ठिकठिकाणी पाणी साचलं. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नंदुरबार जिल्ह्यात 43 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद. तापमानामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट. भाजीपाल्याची आवक घटली मात्र दर स्थिर. तर 200 रुपये किलोने लिंबाची विक्री सुरू. 9 राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा. राजस्थानमधील बाडमेरचे तापमान 45.6 अंशावर. राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरातसह 9 राज्यांना इशारा. नागपूरसह विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा. नागपूर शहरातल्या 10 वस्त्यांमध्ये घरांच्या छतांवर उष्णता परिवर्तित पेंट आणि पाणपोईची सोय. नागपूर महापालिकेची आरोग्य यंत्रणा अलर्टवर. गोंदिया जिल्ह्यात तापमानाचा पारा 41 अंशाच्या पार. जिल्ह्यातील तापमान आणखी वाढण्याची शक्यता. नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. राज्यातील तापमानाचा पारा 40 पार. मुंबईत 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. मुंबईत उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज. वाढत्या उष्णतेमुळे जळगाव जिल्ह्यातील तलावाच्या पाणी पातळीत घट. जळगावात पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. जालना जिल्ह्यात 32 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू. बदनापूर तालुक्यातील सर्वाधिक पाणी टंचाई. 7 गावं आणि 4 वाड्यांना 14 टँकरद्वारे पाणी पुरवठा. बारवी धरणात 46% पाणीसाठा. आंध्रा धरणातील पाणीसाठा 51%वर. रणरणत्या उन्हामुळे बाष्पीभवनाची शक्यता. पुण्याच्या मावळ तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात बाष्पीभवनामुळे मोठी घट. पुणे आणि पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणाऱ्या या धरणांमध्ये 50%पेक्षा कमी पाणीसाठा. नाशिक जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा. नाशिकमधील 5 तालुक्यात 14 टँकरने पाणी पुरवठा. इगतपुरी, सिन्नर, येवला आणि सुरगाणा आणि पेठमध्ये पाणी टंचाई. सोलापूरसाठी उजनी धरणातून 6000 क्युसेकने पाणी सोडलं. पाणी सोडल्यामुळे सोलापूरकरांची पाण्याची चिंता मिटणार. सोलापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यात कमी पाणी शिल्लक. कोल्हापुरात अत्याचार पीडितेचा विनयभंग करणाऱ्या पोलीस नाईकाला अटक. 6 दिवसांपासून फरार असलेल्या पोलीस नाईक चेतन घाटगेला आजऱ्यातून अटक. वर्ध्यात लग्न सोहळ्यात चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश. 1,20,000चा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई. पालघरमध्ये 71 वर्षीय वृद्धाला डिजिटल अरेस्ट दाखवून 3 कोटींपेक्षा अधिक रुपयांचा गंडा. अंधेरी पोलीस अधिकारी आणि सीबीआय अधिकाऱ्यांच्या नावाने फसवणूक. आंतरराष्ट्रीय टोळीचा 8 आरोपींना अटक.